इकडे सत्तेमध्ये आहात आणि सत्तेमध्ये राहून सुद्धा अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ काय येते मग सर? सत्तेत कोणी पाठवलं मला किंवा आम्हाला सगळ्यांना सत्तेत किंवा आमदार म्हणून पाठवलं ते समाजाने पाठवलं. मग सत्ता मोठी का समाज मोठा? तर समाज मोठा म्हणून आम्ही आता हे सगळं पवित्रा घेतलंय. समाजासाठी राजीनामा देणार तुम्ही? सर राजीनामा हा पर्याय नाही होऊ शकत. भांडत राहणं, न्याय मिळवून घेणं हे करत राहणार आम्ही. काय म्हणून राजीनामा द्यायचा? आम्हाला जे समाजाने दिलंय त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला राजीनाम्यापेक्षा इतर मार्ग आहेत. ज्या पद्धतीने आपण आंदोलन करत आहात, काय प्रमुख मागणी राहणार आहे? प्रमुख मागणी आमची एकच राहणार आहे. पेसा भरती जी मुलांची आहे 17 संवर्गाची ती आजच्या आज करावी. काय कोणती कंडिशन घालायची ती घाला, पण त्या मुलांना ऑर्डर दिली पाहिजे. पण आपण स्वतः सत्ताधारी पक्षात आहात आणि तरी सुद्धा या पद्धतीने आपल्याला आंदोलन करावं लागतंय, त्याबद्दल काय सांगाल? मी तेच म्हणतो, मला जर आंदोलन करावं लागतं तर मग आम्ही कुठंतरी आमच्या समाजाला तिथं गणती होत नाही. आमच्या समाजावर अन्याय करण्याचं. आव्हाड साहेब पण आपल्याकडे पाहत आहेत, त्याच अनुषंगाने आव्हाड साहेब आहेत तिकडे. हा, आव्हाड साहेब काय सांगाल? हा विषय नाही आहे, त्यामुळं आदिवासी मागासवर्गीयांमधलेच आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करतील. इकडे इकडे तू इकडे 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 आपल्यासोबत आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ. सर सत्तेत असून आंदोलन करावं लागतं आहे, एकंदर मागणी काय तुमची? प्रमुख मागणी काय आणि काय सांगाल एकंदर याबद्दल? प्रमुख मागणी हीच आहे आमची का आजच्या आज ह्या मुलांना ज्यांच्या ऑर्डर झाल्या, ज्यांची प्रक्रिया थांबली जागेवरच, त्यांचं काहींचे पेपर स्क्रुटनी झाली, काहींच्या ऑर्डर तयार झाल्या, काहींना ऑर्डर दिल्या, त्यांना थांबवलं, तर ते आजच्या आज त्या ठिकाणी करावं अशी आमची आंदोलनाची दिशा आहे, भूमिका आहे. सर इकडे मराठा आणि ओबीसी असा वाद पेटलेला आहे, दुसरीकडे आता धनगर आणि आदिवासी असा वाद पेटतोय का? मग असं म्हणावंच लागेल ना, कारण धनगर हे आमचं धनगरांना विरोध त्यांच्या 3.5% बिलकुल नाही, त्यांच्या सवलतींना अजिबात नाही. फक्त आमचा विरोध आहे का तुम्ही आमच्यातच जो आग्रह धरता काय आम्हाला आदिवासीतच घ्या, आदिवासीच म्हणा, तर ते सुप्रीम कोर्टानं नाकारलंय, हायकोर्टानं नाकारलंय, तरी असा आग्रह जो होतोय त्याला आमचा विरोधच राहणार ना शेवटपर्यंत. सर ही मागणी तुमची मान्य नाही केली किंवा याला विलंब लागला तर पुढची भूमिका काय असेल? आंदोलन स्वरूप काय असेल? मग आंदोलनच पाहू. काय आंदोलनात सुद्धा जर आमची काही किंमत असेल तर आंदोलनाने नाही तर इथवर ह्या गेटपर्यंत येईपर्यंत प्रश्न आमचा सुटला पाहिजे असं आमचं मत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली का किंवा भेट होणार आहे का? भेटतील, बघू. आम्ही तीच विनंती आहे ना का आमच्या बरोबर बसा, आमचं म्हणणं ऐकून घ्या, त्या पद्धतीनं कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्याला न्याय द्या. तर विधानसभा निवडणुका तोंडावरती आहे, त्या तोंडावरती अशा प्रकारे आंदोलन होत आहे. महायुतीमध्ये मग अलबेल नाहीये का हे स्पष्ट होते मग आता? नाही, महायुती म्हणताच येणार नाही किंवा महाविकास आघाडी म्हणता येणार नाही. इथं हा एक समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे, मग तो नोकर भरती असो किंवा घुसखोरीचा प्रश्न असो. अशा प्रकारे नरहरी झिरवळ हे आता पुढे महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निघाले आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन देखील सुरू होणार आहे. कॅमेरामन सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.